तुमचं माझ्यावर कसं गाऊ मी तुमचं किती तुमचं माझ्यावर आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसे मी फेडाव माझ्या कातड्याचा जोड शिवावा वाटे तुमच्या पायात हवा माझ्या कातड्याचा जोड शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम रंगदेवता अर्थात ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी रसिक बंधू भगिनींना शाहीर तेजल पवारीचा शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा रसिक हो आजच्या या कार्यक्रमाला बऱ्याच संख्येने शाहीर वर्ग उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मान्यवर अतिथी सुद्धा उपस्थित आहेत तरीही वेळेअभावी त्यांची नावं या ठिकाणी मी घेत नाही आहे तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करते
करत असते आणि म्हणून आजही विषय तुमच्यासाठीच आहे. आज या ठिकाणी आम्हाला वर्षानुवर्ष ज्यांनी ढोलकीला साथ दिली असे शुभम सावंत आणि अर्थात ख्यातनाम त्यांचे वडील ज्यांच्या हातातच जादू आहे असे संजय सावंत काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करते आणि स्तवनाला सुरुवात करत आहे. पहा काय म्हणायचं आहे. तुझीच कमाई काय म्हणायचं बघा. तुमच्यामुळे मान मिळतो हा मला, तुमच्यामुळे मान मिळतो हा मला, मानाचा मुजरा अहो रसिका तुम्हाला, रसिका तुमच्यामुळे मान मिळतो हा आम्हाला. तुमच्यामुळे मान मिळतो हा मला, तुमच्यामुळे मान मिळतो हा मला, मानाचा मुजरा रसिका तुम्हाला, मानाचा मुजरा रसिका तुम्हाला, तुमच्यामुळे मान मिळतो हा मला, तुमच्यामुळे मान मिळतो हा
कौशल्याचा अखंड नागेश्वरीचा भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी बोला गणपती बाप्पा त्यांची खरंच मोलाची धडपड आहे. राग नसावा कारण थोडं घाईघाईत नाव राहून गेलं असे विश्वास जगताप ज्यांनी खरं तर एवढं उपलब्ध आम्हाला हा थिएटर करून दिला आणि त्यांचा आयोजन त्यांची तारीख आहे त्याच्यामुळे त्यांनाही काकांना शाहिरी मानाचा मुजरा आणि त्यांच्या मंडळींना शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या गर्दीत आमचा मित्र कोकणी कलेचा जीव आणि कोकणाचा जीव म्हणजेच आपला सर्वांचा लाडका निखिल सकपाळ आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. का जोरदार टाळ्या होत आपल्या लाडक्या निखिलसाठी. निखिल तुला देखील तुझ्या या ताईचा शाहिरी मानाचा मुजरा आणि गण काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. आगमनाला आणि ती आतुरता या भक्ताला लागलेली आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला बाप्पाचं एक गण बाप्पाच्या नावाचं गण बघा काय सादर करत आहे. स्वतः लिहिलेला आहे प्रयत्न केलेला आहे आणि चाल गुणगुणून दाखवणार आहे. पहा
गवळणकडे वळणार आहोत. सन्माननीय दिनेश दादा कुर्तडकर साहेब सर्व कलावंतांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठांत प्रेम करणारे कापडगावचे सुपुत्र श्री दिनेश कुर्तडकर साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत, गीतकार गोपाळ कारंडे साहेब यांच्या हस्ते शाहीर तेजल पवार यांच्या उत्कृष्ट कार्यक्रमाला आणि त्यांच्या गायकीसाठी आवाजासाठी रोख पारितोषिक 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तरी आम्ही साहेबांचे आभारी आहोत. आणि कलाकार याला म्हटलं जातं की जो जात पात भेद न करता स्त्री पुरुष ही समानता नाही, स्त्री पुरुष हा भेद न दाखवता स्त्री असो व पुरुष त्या कलाकाराच्या पाठीशी कायम पैसे मोलाचे नाही, तो सहकार्य आणि एक शब्द मोलाचा असतो. आणि म्हणून श्री सुभाष बांबरकर, सख्खे शेजारी ग्रुप, श्री अमोल दैत तुरेवाले शाहीर यांच्याकडून 500 रुपये या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तसेच शनिवार दिनांक 22 जून रात्री 8:30 वाजता शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर ज्ञानदीप भोईनकर यांचा जंगी सामना आयोजित केलेला आहे सुभाष बांबरकर आणि सख्खे शेजारी ग्रुप यांनी. तरी राजेश निकम यांचा जो कार्यक्रम मागील झाला त्याच्या तिकीट काही प्रेक्षकांकडे शिल्लक असतील तर त्या तिकीट दाखवून तुम्हाला त्या कार्यक्रमावर 50 रुपयाची सूट दिली जाणार आहे. त्या तिकीटवर 50 रुपयाची सूट दिली जाणार आहे. तरी हा कार्यक्रम 22 जून रात्री 8:30 वाजता आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि माझ्या पाठीशी सदैव ज्यांची शाबासकीची थाप असते त्यांचा उल्लेख मी केला. माझे या कला क्षेत्रातले माझे वडील सतीश जोशी यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आलेल्या सर्व पारितोषिकांचं या ठिकाणी स्वागत करून मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तर आता रसिक हो गण झालेला आहे आणि आता काय आहे तर आवाज येऊ दे जरा. आता काय आहे गवळण, बरोबर? गारटलं की काय? गारठायचं नाही आपण, आपल्याला वार करायचे अजून, बरोबर ना? सीमेवरचे सैनिक आठवतायत ना? कितीही थंडी असली तरी कधी गारटतात का? आज इथे तेच युद्ध होणार आहे असं समजा. मग गारटून चालणार नाही, गारटवायचंय. गावावरून आलेल्या शाहिराला आपल्या गायकीने, आपल्या नृत्याने, आपल्या वाद्यवृंदाने शक्तितुरा म्हणजे कोकणातला शक्तितुराच द्यायचंय. आणि म्हणून गवळण सादर करत आहे. आणि गवळण काय म्हणायचं आहे बघा. गवळण म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम आहे. आज त्या प्रेमाला गालबोट न लावता आणि ही चालू परिस्थिती पाहता या कार्यक्रमात कुठलाही अश्लील शब्द न वापरता ही शाहीर तेजल पवार मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी ही शुभारंभाच्या कार्यक्रमाला तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा प्रेमाची गवळण देणार आहे. आणि समोरच्या शाहिरांना सुद्धा सांगणार आहे शाहीर गवळण प्रेमाची आहे बरं का. इतर कोणतेही शब्द न वापरता या ठिकाणी गवळणीचं सादरीकरण करत आहे. त्यामुळे त्याची नोंद घ्यावी. कुठं कोपऱ्यात बसलं असल तर हा लिहून
काय बोलतोय तो, बोलतेय तो, हा तो जरा लिहून घ्या आणि माझ्या गवळणीचे शब्द पण जरा लिहून घ्या आणि त्याला कटिंग द्यायची बरं का. कटिंग म्हणजे पाहिजे, प्रेमाची असो नाही तर कशी पण असो, कटिंग म्हणजे कटिंग पाहिजे तरच शक्ती तुला. नाही तर मला तुझी गवळण आवडली नाही, प्रेमाची गवळण मी राहत नाही, तुझ्या प्रेमाच्या गवळणीला मी काय कटिंग देऊ. अरे प्रेम दे ना, मी प्रेम दिलं तू पण प्रेम दे, बरोबर ना. प्रेम म्हणजे प्रेम. चला गवळण वर करत
तुमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी धन्यवाद. आणि त्यांना शाही विमानाचा मुजरा. त्याचप्रमाणे श्री गणराज रवींद्र काजरेकर पालीगावचे डोंकीपट्टू न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून गावाहून खास 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. फार वेळ नाहीये, 2 मिनिटं फक्त खाली बसा, कारण शेवटचं गाणं आहे. बुवाची थोडीशी उडवल्याशिवाय इथून जायचं नाही. थंडी है ना. 5 मिनिटं घेणार आहे. आयोजकांना विनंती आहे 5 मिनिटात कार्यक्रम माझा संपवणार आहे. वेळेत बुवाला देणार आहे आणि बुवानी ही वेळेत इंटरव्हल द्यायचा आहे. बुवा, शक्तितुरेच्या नियमानुसार आज माझा हा लेखी प्रश्न तुमच्यासाठी आहे. या मुंबईच्या रंगमंचावरील तुमची आणि माझी ही पहिलीच झोंबी, बरोबर? झोंबी तर होणारच, झोंबी होणारच. तर बुवा, कृपया तुम्हाला विनंती आहे, तुमचे अनुयायी असतील त्यांना पाठवा तुमचा प्रश्न घेऊन. आणि माझा देखील हा प्रश्न आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्वरित आपल्या कोणी मित्र परिवार असेल त्यांना पाठवावा. तर माझा प्रश्न काय आहे हे तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. मागच्या वर्षी माझा प्रश्न वेगळा होता, परंतु मालघरच्या बारीला शाहीर रत्नाकर माकाळ आणि शाहीर तेजल पवार ही बारी जेव्हा झाली त्यावेळी ती बारी एवढी अटीतटीची झाली की रसिक हो, आम्ही दोन्ही शाहिरांचे प्रश्न फोडलेले आहेत त्या बारीमध्ये. आणि म्हणून आज हा नवा कोरा प्रश्न माझा खारगावकर बुवांसाठी आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्याची उंची किती आहे? तेथे एक वृक्ष आहे, त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्व काय आहे? असा माझा हा लेखी प्रश्न जगन्नाथ खारगावकर बुवांना आहे. कुंदन साळवी आमचा लाडका मित्र, माझा भाऊ ऑक्टोपॅड वादक याचकडून 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून आता गवळण झाली, प्रेम दिलं, बरोबर? आता जरा बुवा, जरा शक्ती तुला म्हटलं की जरा पाहिजेच, नाही काय? होय ना? असंच कसं जायचं? मग बुवा काय बोलणार पहिल्या बारीत येऊ? हा, मग नको ना तसं, बरोबर ना? मग म्हणून आता बुवाला काय म्हणायचं बघा की बुवाचा बॅनरवरचा फोटो बघत लावू काय? नसल बघत लाव तर आता जाताना परत एकदा बॅनर बघा. बघा कसं आहे, बुवा उभा असा आहे पण बघतोय असा. होय, बुवा उभा असा आहे पण बघतोय असा. आणि पाठी रिफ्लेक्शन मध्ये गॉगलचा बॅनर आहे, भेंडी. पाठी रिफ्लेक्शन मध्ये गॉगलचा फोटो दिलाय बुवा. बुवा दरवर्षी गॉगलचा फोटो देतो. आता मला कळलं का देतो, कारण बुवाची नजर स्थिर नाही. बुवा असा जरी उभा राहिला तरी बुवा असा बघतो बॅनर मध्ये. बुवा आज आपले व्हिडिओग्राफर आहे, फोटोग्राफर आहे, त्यांना घ्यायचा कोपऱ्यात जरा 100-500 रुपये दे आणि 2 फोटो चांगले काढून घेऊ पुढच्या आपल्या येणाऱ्या कार्यक्रमाच्या बॅनर साठी, बरोबर ना? शेवटी बुवा तुझा बघून लोक आली पाहिजे. तोंड, बुवाचा तोंड बघून लोक आली पाहिजेत ना. मग म्हणून बुवा लावणारा प्रश्न पदच, पण बुवा झोंबणार की झोंबणार. आणि झोंबवल्याशिवाय तेजल काय जाणार नाही. म्हणून के शक्ती तुर्यात सवाल जवाबाला आहे हो बोल. दिलेला प्रश्न माझा आज आहे खोल. म्हणून शाहिराने ऐकून घ्या या तेजलचे बोल. आणि सापाळ स्वतःला या सामन्यात, नाहीतर या तेजल समोर जाईल तुमचा तोल. आणि म्हणून जिंदगी इम्तिहान लेती है. बघा प्रश्नपद काय, अहो शाहिरा व शाहीर. अव खारगावकर बुवानो, त्याला हाव कुठं दिसय पण नाही बुवा. अहो शाहिरा प्रश्न माझा सोडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला, अरे जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा.
विराटेश्वर नावाचे होते शिव मंदिर, विराटेश्वर नावाचे होते शिव मंदिर. त्याची उंची किती नको विसरू किती, त्याची उंची किती नको विसरू किती. बघता बघता होशील इथं आडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला सांग गाढवा. आता बुवा म्हणतील बाई गाढव म्हणाली मला, पकड गाढव म्हणाली तर बुवा मी गाढव म्हटलंय बरोबर आहे, पण जर तुम्ही बारी येऊन माझ्या पद्धतीने व्यवस्थित केलात, माझ्या पद्धतीने म्हणजे प्रेक्षकांच्या पद्धतीने, ठरवणारे रसिक प्रेक्षक आपण कोण नाही त्यांच्या पद्धतीने केलात तर दिसून येईल तुम्ही खरे शाहीर आहात. आणि जर इथे येऊन मी म्हटल्याप्रमाणे गाढवपणा करून दाखवलात तर मग बरोबर ना, मग मी लावलेलं पद बरोबर आहे ना गाढवाचं, मग बरोबर ठरलं जाईल. माझं मी तुमच्यावर आहे कसा कार्यक्रम करायचा ते. तुम्हाला तुमच्या या मुंबईच्या रंगमंचावरील पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देते आणि माझी पहिली फेरी संपली हे जाहीर करते. ज्या पद्धतीने पहिला तुमचा कार्यक्रम होईल त्या पद्धतीनेच दुसरा कार्यक्रम माझा होईल हे लक्षात ठेवा. रत्नागिरीची वाघीण आहे समोर. पुन्हा एकदा तुम्हाला रसिका प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करते आणि प्रथम फेरी संपली हे जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.